आता टाईम झाला सकाळचे 8:30 आणि आपण आपल्या राईडला स्टार्ट करतोय. जय भोलेनाथ. अजून पेट्रोल भरायचं बाकी आहे. ही आई आली सोडायला. हे ओळखीचे कुत्रे, एरियातले लोकल, पण ओळखत नाही हेल्मेट घातल्यावरती. नशीब मागे नाही लागले. सो येस, फायनली मी निघालो आहे. निघायच्या आधी प्लॅन होता की सोमनाथ जावं, पण सोमनाथने मी प्लॅन केलेला फेरीने जाण्यासाठी, जी की सुरतवरनं होती. बट प्रॉब्लेम इज की फेरीचे टायमिंगच चेंज झालेत आणि मी ज्या टायमाला निघतो आहे आता फेरीच अवेलेबल नाही आहे. सो मी प्लॅनच चेंज केला. सो फायनली मी निघालो आहे उज्जैनला आणि हमें बुलावा आ चुका है महाकाल का. आई एम डैम एक्साइटेड. हा आहे आपला दुर्गाडी किल्ला, ज्याचं की काम चालू सध्या नूतनीकरण चालू आहे. गाड़ी की पेट पूजा हो चुकी है. जिओ पेट्रोल पंप भेटलं, पेट्रोल भरून घेतलेलं आहे. 800 रुपयाचं 800 रुपयाचा नाश्ता केला आपल्या गाडीने. हा 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 हा. आत्ता काय थांबायचं नाही. 300 किलोमीटरची रेंज आहे. आय थिंक आता डिरेक्टली ब्रेक होईल नाशिकच्या पुढेच. आय थिंक Yeah, bro. सिटीमध्ये तरी ट्रॅफिक नाही लागत आहे एवढं, पण मला टेन्शन आहे. मुंबई नाशिक हायवेच्या इथे समृद्धी महामार्गाचा जो राईट येतो त्याच्या आधी ना भयंकर ट्रॅफिक लागतो. त्याच्यामध्ये हालत टाईट होणार आहे जर लागला तर. हे काहीतरी अगडबम घेऊन चाललंय कोणतरी. अर्धा रस्ता मस्तपैकी घेतलाय आणि तरी पण ह्याला खास आहे ओव्हरटेक करायची. थांब ना, ए कुठे झाला त्याला पप्पी द्यायला? आम्हाला जाऊ दे. नाही, त्यालाच चुलले भाई, त्यालाच जायचंय पुढे, त्यालाच जायचंय. मला नाही जाऊ देणार. देख रहे हो. शेवटी सावली मिळाली. हे सावली होती पण गेली सावली. सो एका टोल नाकाच्या पुढे एक छोटा ब्रेक घेतला. ही आपली गाडी आहे, मस्त परफॉर्मन्स देते.
आय थिंक चैन लूप करायला लागेल. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओमकार नामा. सो हा आहे आपला बडी, जो की मी त्याला ओळखत नाही, तो मला ओळखत नाही, पण सोबत आहे भाई. दिस इज दी रायडिंग कम्युनिटी मॅन. माहीत नाही कोण आहे तो, पण भाई खूप वेळापासून माझ्यासोबतच आहे. मजाने लाईफ. त्याची आहे होंडा हायनेस. अरे मस्त गाडी आहे होंडा हायनेस पण. आता जरा मस्त छान मोकळा रोड मिळालाय. अभी थोडा मजा आना चालू हो चुका है. काय वाटतं 70-80-90च्या स्पीडने गेलं तरी पोहोचेन का मी 12 तासात? की ह्याचं गुगल मॅप टायमिंग दाखवतोय तो असा हाय स्पीडवाला आहे. आय थिंक 80-90 स्पीडच्याच याने हा टाईम दाखवत असेल. 11-11.5 तास. तरी आता पण वाजले 9:30. म्हणजे 9:30 रात्री 9 वाजता. ठीक आहे. तरी पण आपला प्लॅन काय आहे, आज पोचायचं आहे, उद्या तिथे मस्त स्टे करायचा. मी हॉटेल नाही बघितलं अजून. एक ब्रेक घेऊ, तेव्हा एकदा नजर फिरवू. नाहीतर पोचल्यावरती ऑन द स्पॉट तिकडे पार्किंग चांगली भेटेल आतमध्ये, कंपाऊंडच्या आतमध्ये, तिथे आपली बाईक सेफ राहील अशी पार्किंग घेणार, असं हॉटेल बुक करणार आणि तिथं थांबणार. तर मग उद्या थांबायचं, उद्या दर्शन घ्यायचं आणि परवा होळीच्या दिवशी सकाळी रिटर्न, संध्याकाळी घरी. आणि 13वा मग धुळी बांधण. म्हणजे कसं एक सुट्टी बॅकअपला ठेवली आहे एक्स्ट्रा. तसंच केलेलं बरं असतं. वाव. आपल्यासोबत जो एक अनोळखी रायडर होता तो शेवटी कोणासोबत तरी निघून गेला सगळ्यांप्रमाणेच. तर आपण आता एकटेच आहे आणि स्टील मी 95-90च्या स्पीडने चालवते, कारण तो कम्फर्टेबल वाटतोय तो स्पीड. नंतर एक नाशिक नंतर एक मस्त स्ट्रेच येतो, तेव्हा मी गाडी पळवू शकतो मस्त 120ला. आता आय थिंक हा स्पीड बरा वाटतोय. ए बापरे, हे मॅन्डेटरी हा. ट्रक असतोच म्हणून ट्रकपासून लांबच राहायचं. जैसे कि वो स्त्री है कुछ भी कर सकती है, तसंच वो ट्रक है कुछ भी हो सकता है. रोड किती छान आहे. शहापूर 5 किलोमीटर. दोन्ही साईडने डोंगर आणि मधनं असं रोड चाललाय. काय छान वाटतंय. नासिक की यही खासियत है. वाव, छान. काय मस्त. आता हे सगळं पिवळं पडलंय, पण हा वाव, काय झालं याला? कुठे चाललंय भाई? अच्छा, आता परत इकडे येशील. नागमोडी वळण घेतोय. हे पावसामध्ये ना काय मस्त वाटेल. म्हणजे मी बघितलंय, पण आता माझ्याकडे पण रेकॉर्डिंग नाही त्याचं, नाहीतर वाव. ए भागो. काय रोड आहे. रोडवरती अचानक सावली आली आणि एकदम थंडगार झालं. मस्त वाटतं एकदम. व्हेंटिलेटर्स ऑनच नाही केले मी.
माझ्या जॅकेटचे हां आता केले. आत्ता कसं गार गार वाटतंय. कॅमेरामध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, पण मला डोंगर रांगा दिसतात. म्हणजे ही 2 लेअर दिसतात डोंगरांचे. पहिला लेअर आहे तो थोडा डार्क आहे, त्याच्या मागचा लेअर आहे ना थोडा लाईट आहे. आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, बट अति सुंदर. याला अडचणीला जरा मागे काढूया. जागे अडचण मागे. हां वाव. रोडकडे पण लक्ष असू दे, नाही तर डोंगर बघत बघत घुसायचो. आता तर मला थोडे अजून मागे पण आता दिसतात डोंगर लाईन 2-3. पण आता माहिती आहे ते इल्युजन आहे की खरोखर आहेत माहीत नाही, पण आहेत 1 2 3. बापरे, असे डोंगरच डोंगर आहेत. माय गॉड. आता थोडा खेचू का? स्ट्रेट रोड दिसतंय. अरे यार हा बघ कोणतरी आडवा आला. भीती वाटत रे पळवायला. Yeah. सावधान 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 सावधान, तीव्र उतार आहे. माय गॉड मस्तच. फुल लडाख वाली वाइब येते. वो लडाख क्या कारीगरी है, वाह. कुदरत की कारीगरी. बापरे, हवा खूप आहे. हवा बाई असं साईडने समोरनं मी एक्सटेंडर लावलाय हा, त्यामुळे समोरनं तर नाही येते, पण मला हवा आली बाजूने. आणि गाडी टर्न घेतानाच हा जो एक्सटेंडर आहे ना, दिस इज व्हेरी हेल्पफुल फॉर मी. म्हणजे हाईट ॲक्च्युली जास्त आहे ना, तर जो स्टॉक जो विंडशिल्ड आहे ना, त्याच्यामुळे मला पूर्ण हेल्मेटवरती विंड ब्लास्ट यायचा. बट आफ्टर इन्स्टॉलिंग दिस एक्सटेंडर एकदम लाईफमध्ये सुख आहे. किलोमीटर्स झालेत घरापासून, ऑलमोस्ट 100 आता होत आहेत. तर मी माझा डिसिजन थोडा चेंज केला. मी बोललो की 200 किलोमीटर नंतर एक ब्रेक घेऊ. बट मला ना आता थोडी थोडी झोप यायला लागले. तर शपथ, नो इंडिकेटर नथिंग, असे चालू आहे. कसे येतं तुम्ही हायवेवरती? तर मी विचार करतो की चाय ब्रेक घेऊ, थोडीशी एक चाय मारूया. पर 100 किलोमीटर झाल्या झाल्या मला भेटलंच. काय कोइन्सिडन्स आहे भाई. चायवाला पण भेटला आणि 100 किलोमीटर पण कंप्लीट झाले. तर इथे एक ब्रेक घेऊ मस्तपैकी. आरोग्य अमृततुल्यम. इकडे थांबू आपण.
तर आपला चाय ब्रेक झालेला आहे. आता कुठला तरी घाट उतरतोय मी, पण काय मस्त व्ह्यू आहे माहिती आहे का. या डोंगराच्या मागे पूर्ण असं दरी आहे आणि काय मस्त व्ह्यू आहे. तर एकदा डोंगर आडवा आहे तो गेला ना की मग दिसतोय का. माय गॉड काय मस्त व्ह्यू आहे. हो तोबा सारा मूड अच्छा कर दिया है. क्या बात है, क्या बात है. काय गाडी चालवतोय. अर्र जरा सावलीला ब्रेक घेतला. ऊन खूप लागतंय म्हटलं जरा थांबू, जरा चिल घेऊ, गाडीला पण थोडा आराम देऊ. अजून दाखवत आहे 299 किलोमीटर आणि 8:30चं टायमिंग दाखवतो रिचिंग. पण ठीक आहे, 8:30पर्यंत पोचतोय. जास्त पण लेट नाही आहे 8:30 म्हणजे. ओके, आय थिंक ऑलमोस्ट आपण बॉर्डरला पोचलो आता असं वाटतंय मला. बघू, चलो. महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे. माय गॉड, फायनली आलेलो आहे बॉर्डरला. हो, सेकंड टाइम मी बाईकवरनं महाराष्ट्र MP बॉर्डर क्रॉस करतोय. एकदा डॉमिनरने केली होती आणि दिस टाइम विथ KTM एडवेंचर 390. क्या बात है. अरे बाबा भाई थांबवायला नको. चलो रे बाबा, चलो रे. फायनली बॉर्डर क्रॉस्ड. किती किलोमीटरला? 323 किलोमीटर झाले तेव्हा महाराष्ट्र MP बॉर्डर क्रॉस केली आपण. खूप सारे हॉटेल आहे तिकडे. अजून 10 मिनिटात पोचतोय. नाही, मी विचार करतोय पहिले असं मंदिराच्या ह्याच्यातनं जाऊन येऊया आपण, मग ठरवूया. हॉटेल पार्क पॅलेस, बापरे खूप असं पॉश दिसतंय हे वाला. तेच पहिले जाऊया हे महाकाल मंदिराच्या महाकालेश्वर पहिले आपण त्या महाकालेश्वर मंदिराच्या एरियामध्ये. हॉटेल एम्बस एवढं महाग आहे तरी पण पार्किंग बाहेर आहे. एवढं पॉश दिसतंय तरी पण पार्किंग त्यांचं बाहेरच आहे.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे दिवस दुसरा आणि सकाळचे वाजलेत 7:30 आणि मी निघालो आहे कालभैरवच्या दर्शनाला. कालभैरवनंतर मी गेलो महाकाल मंदिरामध्ये महाकालचे दर्शन घेण्यासाठी. सो गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत सकाळचे 6 आणि हे मी हॉटेल घेतलं होतं इमर्जन्सीमध्ये. आज आहे दिवस तिसरा आणि मी निघालो आहे रिटर्न जर्नीला. रिटर्न जर्नी has been started. जय महाकाल. ये है एमपी की गलियां. बाप रे कुटे. गुगल मॅपने कुठून तरी आतमधनं आणले बाबा, मेन रोड सोडून. आता आपल्याला इथे काही माहीत पण नाही, तर जो गुगल मॅप दाखवतोय तेच आपल्याला फॉलो करावं लागेल, कारण दुसरा दाखवलंच नाही. रिरूट झालंच नाही ॲक्च्युली. मग म्हटलं चलो बघू कसा नेतोय कुठून कुठून. पण रोड तर मस्त आहे, पण रस्ता म्हणजे रोडची कंडिशन नाही मस्त आहे, पण हे काय सही आहे. सीनरी मस्त आहेत, गावागावातून येतं एकदम. पण का दॅट आय डोंट नो. ही आहे नर्मदा नदी. वाव. ओम नमः शिवाय.
लुक ॲट हिम. हा एक रायडर आहे जो मला येताना भेटला, जो की 1 महिन्याच्या नॉर्थ इंडिया राईडमधून रिटर्न येतो आहे. इन्स्पिरेशनल स्टोरी आहे. सो फायनली आपण पोचलेलो आहे डोंबिवलीमध्ये. टोटल ट्रिप झाली आहे 1264. 3 दिवसाची ट्रिप. डोंबिवली, उज्जैन, डोंबिवली. फायनली आपण पोचलो आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. थोडं ट्रॅफिक लागलं मध्ये, म्हणजे एक, आणि आपण खूप ब्रेक पण घेतला. ॲक्च्युली मी 2-3 ब्रेक घेतले. स्टील आय मॅनेज टू रीच बाय 5. म्हणजे 12 तासाचा हिशोब केला तर 6 वाजता पोचायला पाहिजे होतं. बट 1 तास कवर लवकर केलं आपण, तेही खूप सारे ब्रेक्स घेऊन. सकड़ोस. युहू. घरी पोचलेलो आहे. जाऊ की नको जाऊ करत करत शेवटी आपण सक्सेसफुली प्लॅन केला कंप्लीट.